आपण ज्या महिलांच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवतोय, न्यायालय म्हणते तुमचा बंद बेकायदेशीर आहे. या राज्यामध्ये बेकायदेशीर सरकार चालू आहे. या राज्यामध्ये घटनाबाह्य सरकार चालू आहे आणि त्याचा खटला न्यायालयात सुरू आहे. न्यायालय त्याच्यावर निर्णय देत नाही, त्या बेकायदेशीर सरकारवर निर्णय देत नाही. पण या सरकारच्या नपुसकपणावर आम्ही जेव्हा प्रश्न निर्माण करतो, नामर्दांकीवर प्रश्न निर्माण करतो आणि बंद पुकारतो, तेव्हा न्यायालय म्हणतंय तुमचा बंद बेकायदेशीर आहे. न्यायालय किती विकली गेली आहेत, न्यायालयावरती किती दबाव आहे. ही लोकशाही आहे, ही लोकशाही आहे आणि या लोकशाहीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान, एक राज्य घटना आपल्याला दिलेली आणि त्या राज्य घटनेत आंबेडकरांनी सांगितलेलं आहे अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची शक्ती आणि अधिकार लोकशाहीनं, घटनेनं जनतेला दिलेला आहे आणि आम्ही तो अधिकार पाळणार आहोत. न्यायालय काय म्हणते हा न्यायालयाचा. बेकायदेशीर अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं या देशामध्ये, या राज्यामध्ये बेकायदेशीर असेल, मग 40 आमदार एकाच वेळेला गद्दारी करतात, एका पक्षाच्या तिकिटावर निवडून येतात, कोणी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून येतं, कोणी शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येतात, एका रात्रीत 50 कोटी घेऊन पक्ष बदलतात. ते बेकायदेशीर नाही, त्याच्यावर न्यायालय निर्णय देत नाही. सर्वोच्च न्यायालयात खटला 3 वर्षापासून सुरू आहे या गद्दारांच्या विरुद्ध. तिथे निकाल देत नाही, तिथे तारखांवर तारखा, तारखांवर तारखा. आम्ही जातो, कोर्टात उभे राहतो, न्यायालयाला विनंती करतो मुख्य न्यायाधीशांना, मुख्य न्यायाधीश पुढली तारीख देतात. एक बेकायदेशीर सरकारला आपण प्रोटेक्शन देत आहे आणि दुसऱ्या बाजूला या राज्यामध्ये आम्ही अन्याय, अत्याचार, बलात्काराविरुद्ध उभे राहिलो तर तुमच्या मिंदे सरकारला वाचवण्यासाठी तुम्ही त्या बलात्कारांच्या मागे हे न्यायालय उभं राहिलं असेल तर आपल्याला हे राज्य उलथवून टाकावं लागेल, हे सरकार बदलावं लागेल.